जालन्यात जिल्हा काँग्रेस कमिटीकडून करण्यात आली भव्य तिरंगा रॅली। भारतीय सैनिकांच्या शौर्यार्थ रॅलीचं आयोजन। भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला। भव्य तिरंगा रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष। जालन्यात जिल्हा काँग्रेस कमिटीकडून भव्य तिरंगा रॅली करण्यात आली। भारतीय सैनिकांच्या शौर्यार्थ जालना शहरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली। यामध्ये पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळे उद्ध्वस्त झाली, तसेच पाकिस्तानमधील अनेक दहशतवादीही मारले गेले। भारतीय सैन्याच्या या धाडसी कारवाईबद्दल तसेच भारतीय सैनिकांचे कौतुक म्हणून आज जालना शहरात जिल्हा काँग्रेस कमिटीकडून भव्य तिरंगा रॅली करण्यात आली। यावेळी भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता। या भव्य तिरंगा रॅलीत माजी सैनिक आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या भव्य रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते। बघा, ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सेनेने जे पराक्रम दाखवून जे विजय खेचून आणला, त्यासाठी आम्ही हा विजय रॅली काढलेला आहे आणि तिरंगा रॅली याला आम्ही नाव दिलेलं आहे। जे माजी सैनिक आहे त्यांचा सत्कार करणे, त्यांची जी मागणी आहे ते मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही रॅली केलेली आहे। माजी सैनिकांची 2-3 मागण्या होती। एक तर मागणी अशी होती की जे माजी सैनिक आहे त्यांना नलपट्टी आणि घरपट्टी माफ करा म्हणून सेंट्रलचा नियम आहे, रेग्युलेशन आहे, ते त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी उद्या मी आयुक्तांना बोलणार आहे। दुसरा, जे सैनिक सोबत जे पॅरामिलिटरीचे लोक असतात, BSF असेल, CISF असेल, CRP असेल, हे जवान पण शहीद होतात पण त्यांना शहीदाचा दर्जा भेटत नाही। जसा माजी सैनिकांना राशन भेटतो, त्यांना जे रिटायर झाल्यानंतर जे फॅसिलिटी भेटतात हेही पॅरामिलिटरी लोकांना भेटला पाहिजे। यासाठी मी निश्चित शासनाकडे आवाज करणार आहे। मी मागे आमचे एक नातेवाईक कर्नल गुरगुल म्हणून, त्यांना व्हॉलंटरी घेतल्यानंतर त्यांचं जर बघितलं तर SP रँक असतो, त्यासाठी मी शासनाने दिलेली आणि ते प्रोग्रेसवर आहे। जर एक माजी कर्नलला SP पोस्ट भेटला तर भविष्यात महाराष्ट्रात जेवढे कर्नल असेल ज्याने रिटायर घेतला असेल व्हॉलंटरी, त्यांना त्या रँक भेटणार आहे। त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। या कार्यक्रमासाठी नामदेव पवार असेल, राजाभाऊ असेल, राजेंद्र राख असेल आणि आमचे असंख्य जे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी या अहोरात्र मेहनत करून तिरंगा रॅली सक्सेस केली। एकूण 50 फूटपेक्षा जास्त तिरंगा झेंडा आमचे कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध हातात घेतलेला आहे। सैनिकाचा सन्मान ठेवलेला आहे। सैनिक जाता जाता आम्हाला अभिनंदन केलं, धन्यवाद केलं आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसने रॅली काढली, ते आम्ही मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। त्यांचं समाधान झालेलं आहे आणि निश्चितही भविष्यात सैनिकांसाठी जे करता येईल आम्ही ते करणार आहे एवढं सांगतो। पण एवढं सांगतो की द्वंद्व कब तक सहा जाए, द्वंद्व कब तक सहा जाए, युद्ध कब तक टाला जाए, अरे उठो राणा के वीरो, फेंको भाला कहाँ तक जाए, जिस सिक्के पे हो भारत माँ का निशान अब वो सिक्का आकाश में उछाला जाए। जय हिंद, जय महाराष्ट्र।